कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी काल मतदान पार पाडल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता लागली होती ती निकालाची आणि आज निकाल हाती आलेले आहे। यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे पराग शिवाजी संधान हे जवळपास 400 मतांच्या फरकाने निवडून आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांचा अवघ्या 400 मतांनी पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या विजयाची माहिती मिळताच सर्वच जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोष करताना आपल्याला दिसत आहे। गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकूण 15 प्रभाग आणि 15 प्रभागातील 30 जागांसाठी जे आहे तर ही निवडणूक झाली आणि यामध्ये 30 पैकी 19 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहे आणि 11 जागांवर जे आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहे। शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांना आपलं खातं सुद्धा खोलता आलेलं नाहीये आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर जे मागच्या वेळेस नगराध्यक्ष पदासाठी उभे होते विजयराव वहाडणे यंदाही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष होते परंतु त्यांचा देखील पराभव झालेला आहे। मागच्या वेळेस 18,000च्या मताधिक्याने ते मताने निवडून आलेले विजय वहाडणे यावेळेस मात्र पराभूत झालेले आहे। प्रभागाची परिस्थिती जर आपण बघितली तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये सोनाली संदीप कपिले राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्येच वैभव आढाव भाजपचे विजयी झालेले आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये राहुल चंद्र शिरसाट राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये स्मिता शैलेश साबळे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनार्दन कदम राष्ट्रवादीचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये निर्मला सोमनाथ आढाव राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये आकाश वाजे भाजप विजयी झालेले आहे। संजना संजय उदावंत प्रभाग क्रमांक 4 चे दुसरे उमेदवार आहे भाजपचे ते विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 5 वैशाली विजय वाजे भाजपचे उमेदवार आहे विजयी झालेले आहे। संतोष माधव शिंदे प्रभाग क्रमांक 5 चे दुसरे उमेदवार संतोष माधव शिंदे भाजपचे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 6 विक्रमादित्य सातभाई भाजप मित्र पक्षाचे उमेदवार आहे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधील दुसरा उमेदवार पद्मावती योगेश पागुल हे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये गौरी मंदार पहाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ते विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 7 चे दुसरे उमेदवार प्रसाद बाळासाहेब आढाव भाजपचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये मनीषा दत्तू पगारे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये इम्तियाज रफिक अख्तर राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये विजया संदीप देवकर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहे। प्रभाग क्रमांक 9 चे दुसरे उमेदवार जितेंद्र चंद्रकांत रणशूर भाजपचे उमेदवार आहे विजयी झालेले आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये रवींद्र दत्तात्रय कतले भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहे। प्रभाग क्रमांक 10 मधले दुसरे उमेदवार माधवी राजेंद्र वागचौरे राष्ट्रवादीचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रशांत बाळासाहेब कडू भाजपचे उमेदवार आहे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 11 चे दुसरे उमेदवार सोनम अरुण त्रिभुवन राष्ट्रवादीचे उमेदवार आहे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 12 हाजी महमूद मनवर सय्यद राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 12 चे दुसरे उमेदवार सविता कैलास मंजुळ हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 13 मध्ये स्वप्नील दिलीप मंजुळ भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 13 चे दुसरे उमेदवार निलोफर फिरोज पठाण हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 14 मध्ये विद्या राजेंद्र सोनवणे भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 14 मधले दुसरे उमेदवार वाल्मिक जयसिंग लहिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत ते देखील विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 15 चा विचार केला तर सुरेखा विनोद राक्षे भाजपचे जे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत। अनिल विनायक आव्हाड भाजप मित्र पक्षाचे उमेदवार आहे ते या ठिकाणी विजय झालेले आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे 30 पैकी 19 जागांवरती विजय मिळवलेले आहे। बहुमत या कोपरगाव नगर परिषदेवरती भाजपने मिळवलेलं आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासह 19 भाजपचे उमेदवार विजय झालेले आहे आणि 11 उमेदवार प्रभागातील 11 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय झालेले आहेत। विजय उमेदवारांचे जे समर्थक आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहे। मतमोजणी केंद्राच्या बाहेर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचं जे आहे तर जल्लोष सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे विजयी उमेदवार आहे पराग संधान हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणि आनंदाचा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पाहायला मिळते आपण पाहतोय कोरोनाचं मागवे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहे। एक उत्साहाचा आणि आनंदाचा जल्लोषाचा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या लढतीकडे खऱ्या अर्थाने काळे आणि कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि या ठिकाणी आत्ताच जे उमेदवार आहेत ते पोहोचलेले आपण त्यांच्या चर्चा करणार आहोत। भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे पराग संधान
विजय झाल्यानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया साहेब अरे 2 मिनिटं यार. हा जो विजय आहे तो सर्व थोर महापुरुष स्वर्गीय शंकररावजी कोल्हे, माझे वडील शिवाजीराव संधान, त्याचप्रमाणे आमचे नेते बिपिन दादा, प्रथम आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिन दादा व संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका भाभी व सर्व मित्रपरिवार, सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी, RPI, मित्रपक्ष, सर्व जनता, ज्ञात अज्ञात आणि तिसरी शक्ती जिने मला मदत केली, या सर्वांना मी समर्पित करतो. आणि आमचे काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले, त्यामुळे आम्ही काही जल्लोष करणार नाही. परंतु आम्ही जेवढे जण निवडून दिलेले आहे आणि आम्ही सर्वजण दिलेले शब्द आणि विश्वासनामात जे काम आहे ते परिपूर्ण करू आणि जनतेचा विश्वास संपादन करू, एवढेच बोलू इच्छितो. जय हिंद. मोठा जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे पराग संधान विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने देखील मोठा जल्लोष करण्यात आला आणि या ठिकाणी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याचबरोबर ज्यांनी मदत केली आहे, त्याचबरोबर जे मतदार आहे त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे, त्यांना समर्पित हा विजय केलेला आहे आणि पुढील विश्वासनाम्यातील जे आम्ही हे केलेले आहे तर त्यांनी ते देखील पूर्तता करण्याची आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता एकंदरीत हे सगळं चित्र आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचं बहुमतासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत तर या ठिकाणी विजय झाल्याने पराग संधान जे आहे तर कोपरगावचे कारभारी ठरलेले आहेत. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.